ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 5. कर्मसन्यास योग. गीतेचा श्लोक आहे 16वा आणि ज्ञानेश्वरीच्या ओव्या आहेत 83 ते 86. मनुष्याला अज्ञानामुळे सृष्टीत्पत्ती झाली असे भासते. वास्तविक काही होत नाही व काही जात नाही. परमात्म तत्व निर्विकार व अलिप्त असते. ज्यावेळी परमात्म वस्तूचे यथार्थ ज्ञान होते त्यावेळी अज्ञान दूर होते, असे आता भगवंत सांगणार आहेत. श्लोक 16. ज्ञानेन तु तदज्ञानम येषां नाशितमात्मनः तेषामादित्यवज्ञानम प्रकाशयति तत्परम. परमात्म्याच्या ज्ञानाने ज्यांचे अज्ञान नाश पावले आहे त्यांना ते ज्ञान सर्व वस्तूंच्या ठिकाणी पर जी वस्तू आहे तिचे सूर्याप्रमाणे प्रकाशन करते. तै अज्ञान जै समूळ तुटे, तै भ्रांतीचे मसैरे फिटे, मग अकर्तृत्व प्रकटे ईश्वराचे. ते अज्ञान ज्या वेळेला संपूर्ण नाहीसे होते त्यावेळेला भ्रांतिरूपी काजळी दूर होते आणि मग ईश्वराचे कर्तृत्व प्रतीतीला येते. एथ ईश्वरू एकू अकर्ता, ऐसे मानले जरी चित्त, तरी तोची मी हे स्वभावता आधीची आहे. आणि ईश्वर एक अकर्ता आहे असे जर चित्ताला पटले आणि मुळापासून स्वभावतः तोच ईश्वरच मी आहे तर मीही उघड अकर्ताच आहे. ऐसेनी विवेके उदो चित्ती, तयासे भेदू कैचा त्रिजगती, देखे आपुली या प्रतीती जगची मुक्त. अशा विचाराने चित्तात उदय केला असता त्याला तिन्ही लोकात भेद कशाचा, तो आपल्या अनुभवाने सर्व जगच मुक्त आहे असे पाहतो. जैशी पूर्व दिशेच्या राऊळी, उदयाची सूर्य दिवाळी, की येरी ही दिशात येही काळी, काळीमा नाही. ज्याप्रमाणे पूर्व दिशा रूपी राजवाड्यात सूर्योदय रूपी दिवाळी झाली असता त्याच वेळेला दुसऱ्याही दिशातील काळोख नाहीसा होतो. भगवंत ज्ञानाचा महिमा गाताना म्हणतात की सृष्टीत्पत्तीचा भास हा अज्ञानामुळे होत असतो, पण ज्यावेळी ते अज्ञान नाहीसं होतं त्यावेळी सूर्याप्रमाणे ते ज्ञान परमात्म स्वरूप प्रकाशित करते. अविद्येमुळे खरे ज्ञान झाकले जाते व प्राणी मोह पावतात. पण सात्विक वृत्तीचे सदाचरणामुळे बुद्धी शुद्ध झालेले लोक ज्ञानप्राप्ती करून घेऊ शकतात. ज्ञान हे पूर्ण निर्दोष, अत्यंत पवित्र व स्वयंप्रकाश असल्यामुळे इतर वस्तूंना प्रकाशित करण्याचे त्याचे सामर्थ्य आहे. बुद्धी ही प्रकृतीच्या सत्वगुणापासून उत्पन्न झालेली असल्यामुळे ती सूक्ष्म आहे. चैतन्याचा ज्ञानमय प्रकाश बुद्धीमध्ये पडतो व त्यामुळे मन व इंद्रिये प्रकाशयुक्त होतात. ज्ञानदेव या श्लोकाचे स्पष्टीकरण जरा वेगळ्या प्रकारे करतात. परमार्थ तत्वाला ज्ञान प्रकाशित करते असे न म्हणता त्यांनी अज्ञान नष्ट झाल्यावर भ्रांतिरूप काजळी नष्ट होते व मग ईश्वराचे अकर्तृत्व प्रकटते असं म्हटलेलं आहे. काजळी साफ केली की दिवा आपल्या मूळ रूपानं प्रज्वलित होतोच, तसेच ज्ञान आपल्या मूळ स्वरूपात जीवाकडे आहेच. ते प्रकाशित करण्याकरता वेगळे काही करायचे नसून फक्त त्यावरची अज्ञानाची काजळी साफ करायची. काजळी साफ झाली की ज्ञान आपोआपच प्रकट होणार आहे. त्यामुळे ज्ञानदेव जे म्हणतात की ईश्वराचे अकर्तृत्व प्रकट होते ते किती योग्य आहे. पुढच्या ओवीत ईश्वराचे अकर्तृत्व प्रकट होण्याचा संबंध त्यांनी ज्ञानी पुरुषाकडे लावलेला आहे. ईश्वराचे अकर्तृत्व प्रकट झाल्यावर ज्ञानी मनुष्याला ईश्वराचे अकर्तृत्व पटून आपण परमात्मा स्वरूप आहोत याची जाणीव होते. एकदा का हा विचार चित्तात उदय पावला की सर्व काही भेद मावळतो. पूर्व दिशेला सूर्य उगवला की सगळ्या दिशातला काळोख नाहीसा होतो. त्याप्रमाणे त्या ज्ञानी मनुष्याच्या बाबतीत कोठेही अज्ञान म्हणून राहतच नाही व तो समदृष्टी होतो. भगवंत पुढे सांगतात की अशा ज्ञानी लोकांना पुनर्जन्माच्या फेऱ्यात अडकावं लागत नाही. तो भाग आपण उद्या पाहू.